गार्डनचं दृश्य. तर मित्रांनो, आज आपण आहोत राजमाता उद्यान पिंपळे गुरव, पण याला टोपण नाव आहे डायनोसॉर पार्क पिंपळे गुरव. आज आपण पिंपळे गुरवला आलेलो आहे. पिंपळे गुरव हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधले एक क्षेत्र आहे, गाव आहे. त्या गावामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पिंपळे गुरवमध्ये हे डायनोसॉर पार्क आहे. तर डायनोसॉर पार्क आतमध्ये कसं आहे ते आपण पाहायचं आहे. तर चला आपण आतमध्ये त्याचं तिकीट किती आहे आणि आतमध्ये काय काय आहे ते पाहू. तर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश चव्हाण. आपण आज राजमाता जिजाऊ उद्यान, याला टोपण नाव आहे डायनोसॉर गार्डन, या डायनोसॉर गार्डनला आलोय. इथे डायनोसॉर गार्डनचे तिकीट 20 रुपये, मोठ्यांसाठी 20 रुपये, लहान मुलांसाठी 10 रुपये तिकीट आहे. ते इथं आपल्याला एंट्री देतात. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिला भव्य असं डेकोरेशन मिळतं. आतमध्ये आल्यानंतर पूर्ण मोठं गार्डन आहे. तर तुम्ही पहिलाच आल्यावरती तो मोठा डायनोसॉर मिळतो. साधारणतः 100 फूट उंच पूर्ण डायनोसॉर आहे. हे डायनोसॉर पार्क पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उद्यान आहे. हे गार्डन पिंपरी चिंचवड मध्ये पिंपळे गुरव गावामध्ये आहे. साधारणतः पुणे शहरापासून 25 किलोमीटर अंतर आहे आणि पिंपरी चिंचवडच्या हायवे पासून 5 किलोमीटर अंतरावरती आहे. पुणे मुंबई हायवे पासून 5 किलोमीटर अंतरावरती हे डायनोसॉर गार्डन आहे. ह्याची जवळची दुसरे ठिकाण नवी सांगवीला लागून पिंपळे गुरव गाव आहे. त्या गावामध्ये शहराचं ठिकाण आहे, गाव आहे, त्या गावामध्ये हे गार्डन आहे. तरी आपण आपल्या बच्चे कंपनींना, लहान मुलांना घेऊन एक दिवस या गार्डनला भेट द्या. मुले खूप खुश होतील. आणि इथे ह्या गार्डनचा टायमिंग सकाळी 12 ते रात्री 8 वाजेपर्यंत असतो आणि संध्याकाळी 8 वाजता इथे लाइटिंग शो पण असतो. लाइटिंग शो पण पाहण्यासारखा आहे. मित्रांनो, आपण आता आज डायनोसॉर पार्क
डायनोसॉर पार्कला आलेलो आहे. डायनोसॉर पार्क हे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं उद्यान आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं उद्यान आहे. हे 100 फूट उंच डायनोसॉर आहे. इथं बघू शकता माणूस किती छोटा दिसतो, ठेवणा दिसतो. याचे शुल्क 20 रुपये पर पर्सन. लहान मुलांना 10 रुपये, मोठ्या माणसांना 20 रुपये. हे गार्डन वेल सेटल मेंटेन ठेवलेले आहे. 10 वर्षापूर्वी या गार्डनची सुरुवात झालेली आहे. 10 वर्षात हे केलेले मेंटेन ठेवलेलं आहे. आणि दुसरे, या गार्डन मध्ये हे तुम्हाला हिरवी पट्टी दिसते, ह्याच्या पाठीमागं साधारणतः 12 डायनोसॉरची दुसऱ्या डायनोसॉरची कामं चालू आहे. ज्यावेळी हे पूर्ण होतील त्यावेळी गार्डन बघण्यासारखे अप्रतिम असेल. का तर ते साधारणतः 6 महिन्यामध्ये हे पूर्ण 12 डायनोसॉर पूर्ण काम होऊन पूर्ण होतील, त्यावेळी हे गार्डन बघण्यासारखे असेल. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत 7 मिनिटापर्यंत व्हिडिओ बघितलाय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. लाईक केले ना मला समजते की व्हिडिओ चांगला झालेला आहे, तुम्हाला आवडलेला आहे. तर अजून असे आम्हाला व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळते. किती मोठा असतो. डायनोसॉर गार्डन मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी अशी खेळण्याची साहित्य, पाळणा आहे, झुला आहे, असे भरपूर साहित्य आपल्याला इथे लहान मुलांना खेळायला मिळेल. तर मित्रांनो, आपल्याला डायनोसॉर पार्क कसं वाटले, आवडले तर शेअर करा. कधी आपण पिंपरी चिंचवडला आला तर आपण पिंपळे गुरवले आणि डायनोसॉर पार्क बघा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.